हे भिक्खू निवास आहे। या ठिकाणी अशा पद्धतीने किचन आहे। आमचे या विहाराचे सेवक इथे भंते कौंडिन्य यांच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण मेडिटेशन सेंटर चालते। या ठिकाणी आपण संपूर्ण बघत आहात, हा संपूर्ण परिसर आहे शांतिदूत बुद्ध विहार। शांतिदूत बुद्ध विहाराचा हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत। ही आपली गाडी आहे संस्कृती ट्रॅव्हल्स। याच ट्रॅव्हल्सने आपण बुद्धभूमी मावसाळा इथून निघालेल्या बुद्ध दर्शन धार्मिक धम्म सहलीचा प्रवास चालू आहे। नागपूरच्या पहिले हे शांतिदूत बुद्ध विहार आहे आणि हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत। शांतिदूत बुद्ध विहाराचा परिसर अतिशय रमणीय परिसर आहे, शांत परिसर आहे। या ठिकाणी हे बुद्ध बाबासाहेबांची प्रतिमा या ठिकाणी स्थापित केलेली आहे। हे बघा आपण, हे शांतिदूत बुद्ध विहाराचा हा बोर्ड। गौंड खैरी, जिल्हा नागपूर, तालुका कळमेश्वर हे भिक्खू निवास आहेत। हे भंतीजी आहेत बघा, इथले मेन मुख्य भंतीजी आहेत कौंडिन्य भंतीजी। त्यांच्या बाजूला त्यांचे शिष्य आहेत। मोठ्या कष्टातून त्यांनी या ठिकाणचा हा परिसर फुलवलेला आहे। अतिशय सुंदर हा गार्डन आपण बघत आहोत। माळ रानामध्ये डोंगराच्या पायथ्याशी अतिशय सुंदर हा परिसर आणि संपूर्ण हे जे आपण बिल्डिंग बघत आहात हे विपश्यना मेडिटेशन सेंटरची बिल्डिंग आहे। बुद्ध विहार आहे शांतिदूत बुद्ध विहार। या ठिकाणी कमीत कमी 500 लोकांची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ही आपली गाडी दिसत आहे। उपासक त्या ठिकाणी आपले थांबलेले आहेत आणि हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत शांतिदूत बुद्ध विहार परिसर। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, भिक्खू संघामध्ये आज आपण ज्या ठिकाणी अगदी सकाळच्या वेळेला या ठिकाणी आपण पोहोचलो। नागपूरच्या पहिले इथून फक्त 15 किलोमीटर नागपूर आहे। नागपूरच्या पहिले हे गौंड खैरी हा परिसर आहे, गौंड खैरी गावाचा। आणि या गावाच्या परिसरामध्ये हे भंतीजी आहेत भदंत कौंडिन्य। काय नाव भंतींचं? तुम्हाला भदंत कौंडिन्य यांनी या ठिकाणी हा संपूर्ण परिसर जो फुलवलेला आहे, पूर्ण डोंगराळ भाग होता, इथे काहीही नव्हतं, आहे की नाही। आणि एका उपासकांनी या ठिकाणी अर्धा एकर जमीन दान दिली भंतीजींना आणि ही अर्धा एकर जमीन दान दिली। यावरती त्यांनी विपश्यना सेंटर भंतीजींनी निर्माण केलं आणि बाजूलाच एक विहार आहे, कुटी आहे की नाही। तर भंतीजींनी आमची चर्चा झाली तर भंतींनी सांगितलं की हे हॉल जे आहे, विहार आहे, हे मेडिटेशन सेंटर आहे, हे एका गावाच्या हद्दीमध्ये पडते आणि आपली गाडी उभी आहे का तिथून हद्द दुसऱ्या एका गावाची आहे। म्हणजे ते गौंड खैरी गाव आहे आणि इथून एक वेगळं गाव आहे, इथून तालुका वेगळा आहे, तिकडून दुसरा तालुका वेगळा आहे। तर अशा 2 तालुक्याच्या बाँड्रीवर तुम्ही आज या ठिकाणी सकाळी पोहोचलात। या ठिकाणी तुम्ही सर्वजण फ्रेश झालात
आणि या पवित्र या निसर्गरम्य वातावरणामध्ये लक्षामध्ये डोंगराळ रानामध्ये भंतीजींनी एवढ्या मोठ्या कष्टातून मोठ्या परिश्रमानं हे जे काही सेंटर निर्माण केलेलं आहे, या ठिकाणी आपण सर्वजण आज सकाळची वंदना भंतींच्या भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी तुम्ही सील ग्रहण करणार आहात, तेव्हा सील ग्रहण करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं. हात जोडून एकाग्र चित्ताने शांत चित्ताने मी म्हणतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी बोलावं. तुम्हा सर्वांना या ठिकाणी या सेंटरचे मुख्य सर्वेसर्वा पूज्य भदंत कौंडिन्यजी तुम्हाला त्रिशरण पंचशील प्रदान करतील. त्या अगोदर माझ्या पाठोपाठ आपण सर्वांनी बोलावं. बोला. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. क्षमा याचना बोलायची आहे. म्हणा. ओकास वंदामि भन्ते द्वारतैनं कतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतैनं कतं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. सम्मा संबुद्धस्स.
सिक्खापदं समादयामि। बोला साधु साधु साधु। वंदन करा। बुद्धां नमामि, धम्मां नमामि, संघं नमामि। पूजयामि मुनीन्द्रं श्रीपादसरोर्वे। पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन। पुण्येन मे तेन लभामि मोक्षं। पुष्पं मिलायति यथा कायो तथा याति विनाशभावं। गन्धसंभारयुतेन धूपेनाहं सुगन्धिना। पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं। सुन्दिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना। सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतं। प्रदीपेन दीपेन तिलोकदीपं पूजयामि तमोनुदं। दन्दमञ्च सङ्गं सुगततनुभव। धातोधालोके चतुपे सव्ये बुधस्सविम्बे। सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे। सव्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचे। वन्दामि चेतियं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं। शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा। यस्समूल्ये निसिंहो वं सब्बारि विजयन्नका। पत्तो सब्बयुतं सत्त वन्दे तं बोधिपादपम्। इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता। अहं पीते नमस्सामि। बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते। बोधिराजा नमस्तुते। भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो बीजाचरणसम्पन्नो। सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि। सत्था देवमनुष्याणां बुद्धो भगवाति। बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च बुद्धातीता च ये च बुद्धा अहं वन्दे।
नात्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपंशुवरुत्तमं बुद्धो यो खलितो बुद्धो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विजति विविधं कुतो तस्मासुत्थि भवन्तु मे यो सन्निसिन्नो वरबोधिमूल्ये मारं ससेनं महति विजेत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोचमोतं प्रणमामि बुद्धं बुद्धं नमामि वन्देस्थिको अकालिको यहि पास्सिको ओपनायिक पचतं वेदितवो विज्ञोभिति धम्मं जीवितपरिहन्तं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मा पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नात्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्च होतु ते जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं च द्विविधं वरं धम्मे यो खलितो दोषो धम्मो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विजति विविधं कुतो रतनं कुम्भसमं नास्ति तस्मासुत्थि भवन्तु मे अष्टाङ्गिको अर्यपतो जनानं मोखं पवेशा उजुको यमग्गो धम्मो अयं शान्तिकः नियानिको तं प्रणमामि धम्मं धम्मं सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो सावक संघो यदि पटिपन्नो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषपुग्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनञ्यो पाहुनञ्यो दक्षिणञ्यो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाति संगं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च संघा अतीता ये च संघा अनागता अचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा नात्थि मे संगो मे शरणं वरम् एतेन सच्चवच्चेन होतु ते जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं
संघं च त्रिविधोत्तमं संघेयो खलितो संघो खम यं किञ्चिरतनं लोके बीजति विविधं कुतो रतनं संगसमं नत्ति तस्मात्सुद्धि भवन्तु मे संघो विशुद्धो वरदक्षिणञ्जो सन्तीन्द्रियो साबमलापहीनो गुणेहिनेके हि समेधिपत्तो अनासौतं प्रणमामि संघं बुद्धं पूजेमाय धम्मानुधम्मपटिपत्तिय धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिय संघं अद्धाइमाय पटिपत्तिय जाति जरा मरणं महापरिमोचसामि इमेना पुण्यकमेनं मामे बालसमागमो सन्तं समागमो हन्तु निब्बाणपत्तिय देवो वसन्तु कालेन सत्सम्पत्तिहेतु च ईतो भवन्तु लोको च राजां भवतु धम्मिको गताय शुद्धचेतसा चिरं चिटन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय धम्मपूजाय गताय शुद्धचेतसा चिरं चिटन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय संघपूजाय गताय शुद्धचेतसा चिरं चिटन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा पसकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोदपणम् एतं बुद्धानुशासनं चरेषु चरितं न तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति योचनपम्पि सुतबाणं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो ओतियो शरणं अय्यं धम्मे शरणं वरम् एतेन सच्च वज्रेण होतु ते जयमङ्गलं न वन्दे शरणं अय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सच्च वज्रेण होतु ते जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरम् एतेन सच्च वज्रेण होतु ते जयमङ्गलम्।